आपल्या भगवान कपर्दिकेश्वर मंदिराला नुकताच शासनाचा तीर्थक्षेत्र वर्ग ब हा दर्जा मिळालेला आहे आणि त्या तीर्थक्षेत्र ब वर्ग दर्जातून या ठिकाणी अनेक विकास कामं यापुढील काळात होणार आहेत। आज महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावरती या ठिकाणी भक्त भवन आणि इतर विकास कामांचा या ठिकाणी भूमिपूजन समारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। त्यामध्ये अनेक ग्रामस्थही या भूमिपूजन समारंभासाठी उपस्थित होते। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये साधारणतः 2 कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे। त्यातून भक्त भवन आणि अंतर्गत रस्ते व भक्त भवनासाठी कंपाऊंड वॉल असा हा निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि त्याच कामाचा शुभारंभ खऱ्या अर्थाने कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष, त्याचबरोबर त्यांची सर्व देवधर्म संस्थेची टीम आणि ग्रामस्थ या ठिकाणी या भूमिपूजन समारंभासाठी आज उपस्थित होते। आज या ठिकाणी हा भूमिपूजन समारंभ संपन्न झालेला आहे। आपल्याच शेजारच्या गावचे कॉन्ट्रॅक्टर, रोकडीचे कॉन्ट्रॅक्टर श्री घोलप, शरदराव घोलप यांना हे काम मिळालेलं आहे आणि आज भूमिपूजन झालेलं आहे। उद्यापासून या भक्त भवनाच्या कामाला सुरुवात होणार आहे। या भक्त भवनामध्ये भाविक भक्तांसाठी साधारणतः एक 6 रूम, जेणेकरून जे कमी भाविक या ठिकाणी भगवान कपर्दिकेश्वराच्या दर्शनाला येतील त्यांच्यासाठी 6 रूम आहेत। त्याचबरोबर 2 मोठाले हॉल आहेत, म्हणजे ग्रुपने जरी काही भाविक आले आणि ग्रुपने जरी त्यांना राहायची सुविधा पाहिजे असेल तर ती सोय या ठिकाणी देवस्थानच्या वतीने भाविकांची करण्यात येणार आहे आणि पुढील काळात साधारणतः 50 कोटी रुपये या ब वर्ग दर्जासाठी मिळणार आहे। टप्प्याटप्प्याने बरीचशी सारी विकास कामं या ठिकाणी संपन्न होणार आहेत।